रमजानचा महिना सुरू झालाय। मुस्लिम बांधवांसाठी हा महिना अत्यंत पवित्र असा मानला जातो आणि या महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांकडून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कडक असा उपवासही असतो। रमजान महिन्याच्या दरम्यान मुंबईमध्ये वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी सुप्रसिद्ध असलेला मोहम्मद अली रोड सुद्धा सज्ज झालेला आहे आणि मोठ्या संख्येने मुंबईकर आता इथे गर्दी करतात। वेगवेगळ्या पदार्थांचा मनसोक्त असा आस्वाद सुद्धा घेताना मुंबईकर दिसतात आणि मोहम्मद अली रोडवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांनी। महिना हा मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र हा महिना मानला जातो। या महिन्याभरात सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत असा कडक उपवास केला जातो। महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जितकेही विविध उपवास केले जातात त्यातला सर्वात कडक उपवास हा मानला जातो आणि जसंही सूर्यास्त झालं त्यानंतर हा उपवास हा त्यांच्याकडून सोडण्यात येतो। मी आता सध्या दरम्यान मुंबईतील सुप्रसिद्ध गल्लीमध्ये जिथे आपण सध्या पाहू शकतो संपूर्ण मुंबईतून जे विविध खाद्यपदार्थ ह्याचा आस्वाद घेण्याकरता जे मुस्लिम बांधव असतील ते हिंदू बांधव असेल ते एकटले असून हे विविध जे खाद्यपदार्थाचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहिलं ही संपूर्ण जी मोहम्मद अली जी गल्ली आहे ती मुंबईमध्ये एक सुप्रसिद्ध गल्ली मानली जाते, कारण इथे विविध खाद्यपदार्थ जे इकडे जे बनवले जातात व विकले जातात त्याच्या संपूर्ण भारतामध्ये त्यांचे जे हे केले जाते त्यांचे जे सुप्रसिद्ध आहे त्यांची प्रशंसा केली जाते। आणि त्या अनुषंगाने आपण रात्रीचे आता पाहू शकतो 9:30 ते 10 वाजले पण मोठ्या संख्येने जिकडे जे मुंबईकर आहे जिकडे विविध खाद्यपदार्थ आस्वाद घेताना आपल्याला दिसत आहे। महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण गल्लीमध्ये व्हेज असतील नॉनव्हेज असतील इकडे सुप्रसिद्ध जे ज्युसेस असतील ते सर्व विकले जातात आणि मुंबईकरांकडून ह्याचा मोठ्या आनंदाने ह्याचा आस्वाद देखील घेतला जातो। त्याचबरोबर जे ड्रायफ्रुट्स असतात जे उपवासाच्या नंतर जे सर्वात प्रथम खाल्ले जातात ते देखील इकडे मोठ्या प्रमाणात विकले जातात आणि ते देखील मोठ्या संख्येने जे मुंबईकर इकडनंच जे विकत घेतात, कारण या संपूर्ण रमजानचा महिना असतो। त्या संपूर्ण रमजानच्या महिन्यात हे सर्व ड्रायफ्रूटचे पदार्थ असतात ते स्वस्तामध्ये विकले जातात आणि त्याकरता संपूर्ण मुंबईमधून जे मुंबईकर असतात ते इकडनं ड्रायफ्रूट घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण महत्त्वाचं म्हणजे हा जो संपूर्ण महिना असेल संपूर्ण महिन्याभरामध्ये हा जो कडक उपवास आहे तो मुस्लिम बांधवांकडून केला जातो आणि शेवटचा दिवस अर्थात जो ईदचा दिवस होतो हा जो उपवास होतो त्यांच्याकडून हा संपूर्ण संपतो। हा जो ईदचा दिवस होतो त्या ईदच्या दिवशी सर्वप्रथम त्या नवीन कपडे घालणार, त्यानंतर नमाज वाचायला जाणार आणि त्यानंतर हा जो संपूर्ण ईदचा दिवस असतो तो मोठ्या आनंदाने शिवखुर्मा खाऊन हा त्यांच्याकडून मुस्लिम बांधवांकडून साजरा केला जातो। कॅमेरामॅन ललित सह मी रिद्धेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।